मला विम्बल्डनची तिकीट वाटण्याची जी सिस्टम आहे ना, ती खूप आवडते आणि ती IPLनी वापरावी असं मला नेहमी वाटतं. म्हणजे ते काय करतात, त्यांच्याकडे एक लॉटरी सिस्टम असते. लॉटरी सिस्टमचा फायदा काय असतो, की कोणीही अप्लाय करू शकतो ऑनलाईन आणि त्याला तो नंबर लागू शकतो आणि तिकीट कमी दरात मिळू शकतं. ह्याच्यामुळे काय होतं, की समान संधी असते प्रत्येक नागरिकाला, की त्याला विम्बल्डनचं तिकीट मिळू शकतं. नाहीतर विम्बल्डनची जी डिबेंचरची म्हणजे जी बिझनेस क्लासची जी तिकीट असतात, ती अत्यंत महाग असतात आणि ते श्रीमंत लोकं घेतात. पण सामान्य माणसाला ही संधी मिळावी म्हणून विम्बल्डननी ही सिस्टम निर्माण केली आहे. पण IPLमध्ये तसं होत नाही. खूप महागडी तिकीटं असतात आणि जर का तुमचा कॉन्टॅक्ट नसले, पुढाऱ्याशी काही तुमचे नातं नसलं, तर तुम्हाला ते तिकीट मिळणं अशक्य आहे. आणि त्यामुळे नॉर्मल क्रिकेटर्सना जे म्हणजे अंडर 19 खेळतात किंवा सामान्य माणसाला IPL बघणं हे म्हणजे नशिबातच नाही. आणि इंग्लंडची ही थिअरी काय आहे, की क्रिकेटचा किंवा टेनिसचा आनंद सगळ्यांना मिळावा आणि त्याची सगळ्यांना समान संधी मिळावी असा त्यांचा उद्देश आहे. आणि माझ्या मते IPL पण हे करू शकतं. तुम्ही अगदी 30,000 पैकी 10,000 नका ठेवू, पण ॲटलीस्ट 3,000 तिकीटं सुद्धा जर का तुम्ही लॉटरी सिस्टममध्ये ठेवली, तर किती मजा येईल. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट ते करतात, की जर का तुम्हाला ह्याच्यात तिकीट नाही मिळालं, तर तुम्ही एका सकाळी 6 वाजता किंवा रात्री एका रांगेत उभे राहू शकता, विम्बल्डन पार्कच्या इथे आणि त्या रांगेमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते, की एक कुपन दिलं जातं आणि तुम्हाला विम्बल्डनच्या आत जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. मेन कोर्ट्सला नाही मिळणार, पण त्याच्यात सुद्धा एक मार्ग आहे. समजा दिवसभरात एखादा माणूस सेंटर कोर्टचा जर का ते एक मॅच पाहिली आणि त्याला घरी जावंसं वाटलं, तर तो जाताना ते तिकीट एका बॉक्समध्ये ठेवतो. ते तिकीट अत्यंत कमी दरात त्या रांगेत उभं राहिलेल्या माणसाला मिळतं. म्हणजे बघा त्याच्यात पण सोय केली आणि ते पैसे विम्बल्डन वापरत नाहीत. ते चॅरिटीला, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन NGOला देण्यात येतं. अशी ही इंटरेस्टिंग सोय आहे, जी सामान्य माणसाला विम्बल्डन बघण्याची अपॉर्च्युनिटी देते. आपण सुद्धा हे IPLला केलं तर मग सगळ्या स्तराच्या लोकांना आपला फेव्हरेट खेळ क्रिकेट पाहण्याची संधी मिळेल.